आपण टॉस का बॉस मध्ये तिथे लॉर्ड्स देखील पाडूयात आणि तिथे सामनावीराचा पुरस्कार आपण त्या ठिकाणी नक्कीच देणार आहोत. अर्थातच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊयात. अजय सावंत आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतोय. तर पुढील मॅच आपण लॉर्ड्स या ठिकाणी पाहत आहोत. शनिवार आणि रविवार या ठिकाणी मॅच आपल्याला वडगाव टीमच्या माध्यमातून सनराइज चषक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्या स्पर्धेचे आपण लॉर्ड्स या ठिकाणी आपण पाडत आहोत. तर पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक छोटासा चिमुकला पहिल्या 2 चिट्स काढतोय आणि निगुडमाळ विपक्ष गजवडी. 4 टीमचे ग्रुप असणार आहेत आणि लीग मॅचेस असणार आहेत. अ आणि ब सॅटरडेला खेळतील आणि क आणि ड संडेला खेळतील. तर दुसरी मॅच आपण पाहू शकाल. बानसेवाडी विरुद्ध रोहोट यांच्या दरम्यान दुसरी मॅच अ ग्रुप मधून पाहायला मिळेल. नित्रळ विपक्ष डबेवाडी ही तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. लुमनेखोल पुनवडी यांच्या दरम्यान शनिवारच्या लॉट मध्ये पाहायला मिळेल. काळोशी विपक्ष शिंदेवाडी. करंजे वडगाव अ यांच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. क गटामधून कारी विपक्ष आरगरवाडी यांच्या दरम्यान क ग्रुप मधून ही रेवली विपक्ष वडगाव ब यांच्या दरम्यान मॅच पाहायला मिळेल. चला मॅन ऑफ द मॅच आपण पुरस्कार देतोय. अजय सावंत आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतोय. जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये. चेतन दादा पोपळे यांच्या नितीन दादा पोपळकर यांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द अजय सावंत आपणास विनंती आपण या मॅच येथे आपण सामनावीराचा पुरस्कार देतोय. तर आपण मॅच कडे जाणार आहोत. अर्थातच समालोचन कक्षामध्ये आपण पुढील मॅचची कहाणी ऐकूया तुषार सर यांच्या वाणीतून. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. पहिल्याच बॉलवरती एक जीवनदान मिळालं सुशील मोरे यांना. एक सोपा साधा कॅच मात्र ड्रॉप झाला श्रीकांत चिकनेच्या माध्यमातून आणि एक जीवनदान मिळालं. पुढच्या बॉलवरती एक सिंगल धाव आले. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 धावा स्कोर कार्डवरती लागलेल्या आहे. मॅच तुम्ही पाहताय कारी विपक्ष नित्रळ असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. डू ऑर डायची मॅच आहे. करो या मरोची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहिलेली आहे. पहिल्याच बॉलवरती नितीन वांगडे यांनी संधी प्राप्त केली होती. यावेळेला पहा कमी गतीचा हा बॉल आहे. वेग काढून घेतला. बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती सुशील मोरे यांना एक जीवनदान मिळालं. लॉंग ऑफ रिझन मध्ये फटका हवेमध्ये खेळला होता. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल गेले होते परंतु हातातून बॉल निसटला आणि एक जीवनदान. पुढचा बॉल ओ क्लीन बोल्ड. यष्ट्या उद्ध्वस्त. इफ यू मिस आय विल डिपेंडेंटली हिट. जो हुकला
तो संपला. क्रिकेटर राजा फलंदाज त्रिफळाती चित केलेला आहे आणि विजय मोरे बॅक टू द डकआउट. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत अर्थातच अजय सावंत यांना. परंतु अजय सावंत यांनी मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केलेली आहे. विकी कोकरे यांनी मात्र शेवटची ओव्हर चांगल्या प्रकारे टाकली आणि सायली संघाला मात्र टॉप 4 मध्ये घेऊन जाणारा विकी कोकरे मॅन ऑफ द मॅचचा हकदार. जाऊया मॅचच्या दिशेने. विकेटचं पतन झालेलं आहे. बिग विकेट मिळालेले आहे नित्र टीमला. नितीन वांगडे हेरे यांनी मात्र ते विकेट्स मिळवून दिले. पुढचा बॉल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. आल्या पावली बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. आणखीन एका विकेटचं पतन होत असताना कुठेतरी चुका होताना पाहायला मिळतात. चुकीला माफी क्रिकेटमध्ये नाहीये. याही बॉलच्या पाठीमागे विकेट प्राप्त झाली असती परंतु कॅच ड्रॉप झालाय. नितीन वांगडे हिरो वारंवार प्रयत्न हाच करतायत की आणखीन एखादी विकेट पॉवर प्लेच्या षटकामध्ये आली तर निश्चितपणे पूर्णपणे टीम कारी संघ मात्र अडचणीच्या पेचामध्ये सापडेल. परंतु क्षेत्ररक्षकांची साथ त्यांना लाभत नाही. हा बॉल पाठीमागे ओढला होता. बॅट्स आणि बॉलचं कनेक्शन झालं नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे समाप्त झालं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आहेत अवघ्या 5 धावा. 5 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. परंतु मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण पाहू शकाल स्क्रीनवरती अजय सावंतने डेडिकेट केलेला आहे. विकी कोकरे या खेळाडूला शेवटचं षटक त्यांनी जबरदस्त टाकलं आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अजय सावंत यांनी मात्र विकी कोकरे यांना मात्र डेडिकेट केलेला आहे. वेल प्लेड विकी कोकरे, वेल प्लेड अजय सावंत. तर स्क्रीनवरती आपण निश्चितपणे पाहू शकाल आजूबाजूचा परिसर देखील तुम्हाला पाहायला मिळतोय. जिकडे बिल्डिंग्स देखील तुम्हाला पाहायला मिळतात. येस, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 5 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जबरदस्त कमालीची आणि धमालीची गोलंदाजी केले. पहिलाच बॉल फुल टॉस ठेवला होता. फुल टॉसला प्रत्युत्तर देता आलेलं नाहीये आणि पहिला बॉल वरती एक सिंगल धाव मिळाले. सुशील मोरे या मॅच मध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. कमी गतीचा बॉल टर्न केला, स्पिन केला, हातभर बाहेर काढला परंतु पंचांचा कॉल आहे वाईड बॉल. विशाल आलेले आहेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आणि हाई बॉल सुरेख हाताळलाय परंतु पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. एकाच टप्प्यावरती बॉल वारंवार टाकले जात आहेत. तुमच्याकडे वेग किती आहे वेगाला महत्व नाही. तुमच्याकडे दिशा कशा प्रकारची आहे याला खूप महत्व आहे. लागोपाठचे 2 बॉल विशाल यांनी नकारात्मक टाकलेले आहे. धावांचा वेग वाढत चाललाय हळूहळू वेगाने. कासवाच्या का गतीने होईना धावांचा वेग वाढलेला आहे. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 7 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक नितीन वांगडे यांनी चांगलं टाकलं होतं. हा बॉल चांगला टाकलाय परंतु पुन्हा एकदा पंचांचा कॉल नकारात्मक. चेंडू लागोपाठचे 3 बॉल नकारात्मक आलेले आहेत. या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये एकही विकेट हॅट्रिक अद्याप झाली नाहीये. षटकार हॅट्रिक झाली नाहीये, चौकार हॅट्रिक झालेली नाहीये परंतु वाईड बॉलची हॅट्रिक विशालच्या माध्यमातून झाले. या बॉलला हवेमध्ये खेळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. कॅचची संधी. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. महत्वाच्या मॅच मध्ये नित्रळ टीमच्या क्षेत्ररक्षकांकडून 3 कॅच ड्रॉप झालेत. म्हणजे या चुका तुम्हाला महागड्या ठरू शकतात कारण की ही मॅच खूप महत्वाची आहे. प्राइस मध्ये जाणारी ही मॅच आहे. करो या मरोची मॅच आहे. डू और डाय. त्यासाठी मेहनत करावी लागेल.
क्रिकेटचा खेळ म्हटलं की तुम्हाला मेहनत घ्यावी लागते. सहजासहजी तुम्हाला इथे काही मिळत नाही. स्वप्न 3 असतात जी झोपल्यावरती पडतात. स्वप्न ती असतात तुम्हाला झोपूच देत नाहीयेत. स्वप्नांचा पाठलाग करायचा असेल तर तुम्हाला मेहनत ही घ्यावीच लागते. परंतु इथे वारंवार गोलंदाजी चांगली गोलंदाजी होते, परंतु क्षेत्ररक्षकांचा पाठबळ मी म्हणेन गोलंदाजाला चांगल्या प्रकारे लाभत नाहीये. शफल झाले, जागा बनवली, रूम बनवले आणि पहा फाईनल रिझन मध्ये कॅच टिपले. यावेळेला चुकी झाली नाहीये, चूक सुधारले आणि एक मोठी विकेट मिळाले नित्रल टीमला. कारीगावचा सुशील मोरे बैक टू द पवेलियन. विकेट गिरता हुआ, संगीत बजता हुआ. हम चलेंगे डीजे के पास. यू गए यू आए. थँक्यू डीजे. खरं तर दुसरा धक्का देखील लागलेला आहे कारी टीमला. सलामीची जोडी फोडून काढलेली आहे. अर्थातच सुशील मोरे आणि विजय मोरे माघारी परतल्यानंतर आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल. हाय बॉल सुरेखात आलाय. आता लाईन सापडले, लेन सापडले, अचूक टप्पा सापडलाय. भेदक मारा देखील करत असताना विशाल देखील पाहायला मिळालेत. आम्ही सातत्याने सांगत आलोय बाहुबली पिक्चर मध्ये कट्टप्पा आणि क्रिकेटच्या पटलावरती अचूक टप्पा खूप महत्वाचा असतो आणि आता तो अचूक टप्पा विशालला सापडलाय. परंतु यावेळेला पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. लेग कटरचा मारा वारंवार करतायत, परंतु बॉल जास्तीचा फिरला जातोय. रोल फिंगर केली जात आहेत. हाय बॉल पहा, टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदलाय. या बॉलच्या पाठीमागे धाव मिळणार नाहीये. खूप चांगली गोलंदाजी केली जाते. वेरिएशन आहे त्यांच्याकडे आणि बॉल वारंवार ते फिरवण्याचा प्रयत्न करतात. वेग त्यांच्याकडे कमी आहे, परंतु टप्पा अचूक आहे. टप्प्यावरती नियंत्रण आहे. 11 धावा स्कोर कार्ड वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वेग वाढवावा लागेल धावांचा कारी टीमला. हाय बॉल पहा, टप्पा पडल्यानंतर बाहेर काढलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती धावा आहेत तब्बल 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्पर्धा तुम्ही पाहताय सनराइज चषक 2026 पर्व क्रमांक 2 चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खरं तर आता खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट ओम फोटो लाईव्ह टीमच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. तुम्ही खरं तर स्क्रीनवरती पाहताय ना कॅमेरामॅन, त्याचं मी कौतुक करेन. सोनेरी रात्रीमध्ये त्याने मात्र शेवटच्या क्षणापर्यंत बॉल दाखवण्याचा प्रयत्न प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेला आहे. भिवंडी परिसरातील आलिमघर गावचा हा कॅमेरामॅन आहे जयदीप. त्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. खरं तर वारंवार तो मात्र शेवटच्या क्षणापर्यंत बॉलला टिपत राहतोय आणि त्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. अगदी छोट्याशा वयामध्ये तो ओम फोटो लाईव्हशी जोडला गेला आणि आज जे स्वप्न त्याने मनाशी बाळगलं होतं ते सत्यामध्ये उतरवत असताना तो देखील पाहायला मिळतोय. परंतु यावेळेला फटका फसलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक यावेळेला टिपले जेल श्रीकांत चिकणेनं आणि यावेळेला आणखीन एक मोठा धक्का लागलाय कारी टीमला. तू चल मया असं चित्र. मास्टर देखील आता रंगामध्ये आले, ढंगामध्ये आले. ते देखील आता गाणी चांगल्या प्रकारे वाजवत आहेत सोनेरी रात्रीमध्ये आणि खरं तर प्रेक्षकांची मनं देखील जिंकतात. परंतु मॅचच्या दिशेने वाटचाल करूया, जिथे 11 धावसंख्येवरती 3 गडी कोसळलेले आहेत कारी टीमचे. आता मिडल ऑर्डर खेळाडूंना मात्र या डावाला सावरावं लागेल. बिगिट करण्याचा प्रयत्न अलाउंडी कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला पाठवलंय काव कॉर्नर रिझन मध्ये. तिथे मिस फिल्डिंग झाले. एका धाव्याचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये पूर्ण केला आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेत. 5 क्षेत्ररक्षकाच्या हातातून बॉल निसटला ना की दुसरी धाव लगेच घेतली जाते आणि ती घ्यावीच लागते. प्रतिस्पर्धी संघ जर गाफील असेल ना तर तुम्हाला तत्परता दाखवावीच लागते, कारण एका रनने मॅच जिंकली जाते तर एका रनने मॅच हारली देखील जाते. त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला खूप महत्त्व आहे.
विकेट केलाय. चेंडू हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये राहिला. आपल्याच फॉलो मध्ये जबरदस्त कॅच टिपलाय. व्हॉट अ कॅच, लाजवाब, अप्रतिम, ग्लोरियस, फंटास्टिक कॅच पकडलाय गोलंदाज जयवंतने. जज कॅच पकडलेला आहे आणि प्रत्येकाची मात्र मनं देखील जिंकलेले आहेत. आणि ओम फोटो लाईव्ह या कॅमेरामॅनने देखील खूप चांगलं चित्र टिपलं. मित्रांनो, ओम फोटो लाईव्ह या यूट्यूब वाहिनीची एक क्लिअरिटी, नेटनेटकेपणा तुम्हाला जर आवडला असेल तर निश्चित लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा. आणि खरं तर या यूट्यूब वाहिनीला देखील तुम्ही सर्वांनी साथ द्या. खूप चांगलं लाईव्ह प्रेक्षेपण या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून दाखवलं जातंय. सोनेरी रात्र आहे आणि त्या सोनेरी रात्रीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत बॉलला टिपलं जातंय कॅमेरामॅन जयदीपच्या माध्यमातून. हाय बॉल सुरेख हाताळलाय. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे आणि शेवटच्या षटकामध्ये कारी टीमला धावा बनवताना संघर्ष करावा लागतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत अवघ्या 14 धावा आणि 15 धावांचं लक्ष असेल. यानंतरची मॅच आहे पोपळकर वाडी विरुद्ध कातवडी अशी मॅच आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करा आपण रिपोर्टिंग करा आणि टॉस साठी मायक्रोफोन वरती येतील निवृत्ती शिंदे सर. शंकर दादा पोपळकर साहेब चेअरमन यांना विनंती करूयात की नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. तर आपण या टॉस करण्यासाठी टीम पोपळकरवाडी टीमचे संघनायक आणि टीम कातवडी टीमचे संघनायक शंकर दादा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा आपण कौल करणार आहोत. दोन्ही संघादरम्यान ही आपण मॅच पाहणार आहोत. चला टीम कातवडी टीम संघनायक आपण या टॉस आपण शंकर दादा यांच्या शुभ हस्ते करत आहोत. टॉस कोण करेल? ओके, स्वतः आयोजक आहात आपण मान देऊया टीम कातवडी टीमला. या ठिकाणी टॉस कातवडी टीम या ठिकाणी छापा कॉल आहे. इथे मात्र टॉस पाहायला मिळेल आणि काटा आलाय. टॉस इथे मात्र मागितला होता कातवडी टीमने, परंतु टॉस इथे मात्र जिंकलाय तो मात्र पोपळकरवाडी टीम. काय सांगाल? टॉस जिंकलाय, स्वतःचं आयोजन आहे. टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल आपला? आम्ही पहिली फिल्डिंग घेऊ. फिल्डिंग करायची. खरं तर नाईटची स्पर्धा आपल्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या ओरमोडी विभागामध्ये पाहायला मिळते. आज आयोजन खूप सुंदर आम्हाला पाहायला मिळते आणि अगदी व्यासपीठावरती आपण जर पाहिलं तर अगदी ग्रामस्थ देखील पाहायला मिळत आहेत. आणि तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे. किती धावांपर्यंत टीम कातवडी संघाला आपण रोकाल? आम्ही 35 ते 40 मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. 35 ते 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. असं टॉस जिंकला असतं तर निर्णय काय असता आपला? सहज आमचा डिसिजन हा फिल्डिंगच असतो. फिल्डिंग असता, परंतु तुम्हाला आता इथे फलंदाजी करायची आहे. किती धावांचं टार्गेट सेट कराल? 4 षटकांची मॅच आहे. 50 प्लस करण्याचा प्रयत्न असेल. परंतु ॲज अ गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे खूप चांगली गोलंदाजी आहे. कोणत्या गोलंदाजांवरती अटॅक जास्त करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल? जो भेटेल तो. जो भेटेल त्याच्यावरती तुम्ही अटॅक करण्याचा प्रयत्न कराल. तर हे होते दोन्ही संघाचे संघनायक, स्वतः आयोजक आणि यजमान विरुद्ध मेहमान अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सनराईज चषक 2026 मध्ये टॉस जिंकलाय प्रथमतः या ठिकाणी टीम पोपळकरवाडी टीमने आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय टीम कातवडी टीमला. तर यानंतरची नेक्स्ट मॅच आपण जरूर पाहणार. तर जाऊयात, दोन्ही संघांना ऑल द बेस्ट देऊयात आणि
मान्यवरांना विनंती करत की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. जाऊयात पुढील मॅचची कहाणी ऐकण्यासाठी या ठिकाणी तुषार सर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती श्री शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून पहिलाच बॉल अगदी डॉट आलेला आहे. सुशील मोरे यांच्याकडे लेदर बॉलचा आणि टेनिस बॉलचा प्रचंड अनुभव आहे आणि पहिलाच बॉल त्यांनी वेगावरती स्वार होत असताना टाकला आणि पहिला बॉल डॉट. परंतु यावेळेला बिगिट जशास तसं उत्तर दिलंय. एक तेरी तो एक मेरी, शेर की झलक सबसे अलग. नितीन वांगडे हिरोच्या बॅट मधून आलाय. दणदणीत सनसनीत खणखणीत षटकार. आला वाघ आला, नित्रळचा डॉन आला, त्याच्या बॅट मधून षटकार आलाय. आणखीन एक बिगिट केलाय परंतु चेंडू हवेमध्ये केलाय. कॅचची संधी, कॅच ड्रॉप. कॅच पकडणं खूप गरजेचं होतं. 15 धावांचं मापक असं लक्ष आहे आणि त्या धावांचा बचाव करायचा असेल ना तर कारी टीमच्या गोलंदाजांना विकेट मिळवावी लागेल. विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. विकेट मिळवण्याचा प्रयत्न गोलंदाज सुशील मोरे यांनी केला परंतु क्षेत्ररक्षकाने साथ दिली नाही. संधी एखाद्या चहात बुडालेल्या बिस्किटासारखी असते. थोडासा उशीर झाला ना हातातून निष्ठून जाते आणि क्रिकेटमध्ये देखील तसंच आहे. एखादी चूक तुम्हाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. पुढचा बॉल सुशील मोरे. हो या वेळेला पहा कोणीतरी सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न परंतु क्लीन बोल्ड मधली यष्टी वाकवले. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. 15 धावांचं मापक लक्ष आहे परंतु आगळ्या वेगळीच्या शैलीचा फटका खेळत असताना अमित वांगडे अगदी शून्यावरती बाद झाले. खातं देखील त्यांनी ओपन केलेलं नाहीये. शून्याचा चष्मा परिधान करून ते मात्र बाद झाले. परंतु आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश दाखल होतोय. आता इथून पुढे अवघ्या 14 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये विजयासाठी नित्रळ टीमला. मॅच सोपी झाले. एक षटकार आला तिथूनच मॅच सोपी झाले. हो वेग चांगला होता. फटका चांगला खेळलाय. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावीची जोखीम घेतली जाणार नाहीये परंतु एक सिंगल धाव मिळेल. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल कारी टीमला. काळ कसोटीचा आहे परंतु काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष हा वाट्याला येतच असतो परंतु संघर्षातून वाटा काढत तुम्हाला चांगला खेळ साकारावा लागतो. आता याही मॅच मध्ये नितीन वांगडे यांची विकेट जर आली कारी टीम साठी तर मॅच बनू शकेल परंतु नितीन वांगडे यांची विकेट दोन्ही टीम साठी खूप महत्वाची आहे. पुढचा बॉल. यावेळेला बिग हिट केलाय. बॅटच्या रनार मध्ये चेंडूला घेऊन पाठवलाय. पार्किंग प्लॉट मध्ये नितीन वांगडे यांचा हा टोला 6 धावांसाठी आलाय षटकार. स्टँड अँड डिलिव्हर. एका जागेवरती पाठीमागचा पाय रोवला. बॅटचा चेहरा बॉलला दाखवला. फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळाल्या अर्धा डझन. नितीन वांगडेच्या बॅट मधून एक जबरदस्त षटकार मिळाला नित्रळ टीमला आणि आता धावांचं समीकरण सोपं करणारा तो षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. आता अवघ्या 12 बॉलमध्ये 3 धावांची आवश्यकता. पाठीमागच्या मॅच मध्ये देखील नित्रळ टीमने अवघ्या 2 षटकांमध्येच 39 धावांचा पाठलाग केला होता. या मॅच मध्ये अगदी
15 धावांचं लक्ष आहे. बिगिट केलंय, क्षेत्ररक्षक दूर आहेत. कॅचची संधी धावत्या पावलांनी टिपलाय झेल आणि संपवलाय आकाश यांचा खेळ. डीजे कमॉन. डीजे अभिच्या माध्यमातून खूप चांगलं संगीत वाजवलं गेलंय. ब्राझील ला ला ला. खरं तर अनेक वरातीमध्ये लग्न असू द्या, त्या लग्नाच्या वरातीमध्ये सुप्रसिद्ध गाणं म्हटलं ना तर हे गाणं आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळायचं. आणि आता त्यांच्या माध्यमातून हे गाणं देखील वाजवलं गेलं. तर संध्याकाळची रात्र आहे. घड्याळामध्ये जर आपण पाहिलं तर 12 जवळजवळ 12 वाजलेले आहेत. अनेक खेळाडूंचा किंवा प्रेक्षकांचा झोपण्याचा टाइम झालेला आहे. परंतु झोप उडवण्याचं काम कोण करत आहे तर आमचे डीजे अभि मास्टर करतायत. त्यांनी मात्र खूप चांगली गाणी वाजवली आणि प्रेक्षकांची झोपच उडवली. आता पहा, मैदानाच्या आतमध्ये अजूनही अवघ्या 3 धावांची आवश्यकता आहे. यूट्यूब लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग आमच्या समोर जॉईन झालेला आहे त्या सर्व प्रेक्षक राजाचा आम्ही पुनर्शकदा सनराइज चषकच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. 10 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. 10-13चं समीकरण. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल आलेत. सोनेरी रात्र आहे. 10 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता. टॉप 4 मध्ये पहिला संघ जाऊन पोहोचलेला आहे, सायली संघ. आता टॉप 4 मध्ये अ गटातून कोणता संघ पोहोचणार ह्याची उत्कंठा देखील लागले. हो, टपा पडला, पायावरती आलेला हा बॉल. स्ट्रॉंग अपील देखील केले गोलंदाजाच्या माध्यमातून, परंतु उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी पाहायला मिळालाय. 9 बॉल 3 ची गरज या मॅच मध्ये. जीवनात हार कधीच मानू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने रस्त्यामध्ये कोणालाच विचारलं नाही समुद्र किती दूर आहे. त्यामुळे जीवनात हार कधीच मानायची नाही. चेंडू हवेमध्ये केलाय. कॅचची संधी. कॅच पकडणं गरजेचं असेल आणि मोक्याच्या क्षणी विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज बाद. तितकं कमीच असेल, कारण 4 बॉल हाताळले, 3 विकेट्स मिळवलेत. एकही धाव त्याने अजूनपर्यंत खर्च केलेला नाहीये. सनराइज चषक 2026 पर्व क्रमांक 2 मधील पहिलं निर्धाव षटक येईल का? कारी टीमच्या माध्यमातून पाहणं गरजेचं आहे. राहुल आहेत. 4 बॉल मध्ये 3 विकेट्स मिळवलेत. अद्यापही एकही धाव त्यांनी खर्च केलेली नाहीये. नवीन बॅटर विक्रांत मैदानाच्या आतमध्ये. हो, हा बॉल पहा, पायावरती जाऊन आदळलाय, परंतु एक सिंगल धाव इथे प्राप्त केली जाते लेग बायच्या स्वरूपामध्ये. आणि आता स्ट्राइक आलेली आहे ती नितीन वांगडे यांच्याकडे. बॅट मधून अजूनपर्यंत एकही धाव खर्च केलेली नाहीये. गोलंदाज राहुलने क्रिकेटचा प्रचंड अनुभव आहे आणि तो अनुभव पणाला लावत असताना गोलंदाज राहुल, परंतु या वेळेला स्टँड अँड डिलिव्हर टप्प्यात आला. कार्यक्रम केला. नितीन वांगडेच्या बॅट मधून आलाय. मॅच फिनिशिंग स्ट्रोक. 6 धावांसाठी षटकार. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नो डाऊट ज्या खेळाडूने मात्र बॅटिंग करत असताना तब्बल 11 धावा 17 धावा ठोकल्या असा नितीन वांगडे ठरलेला आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना आपण देऊया, परंतु मुख्य व्यासपीठावरती आपण काही सन्मान घेऊया. आदरणीय श्री सतीश दादा पांचाळ साहेब यांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन अरविंद दादा पोपळकर साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा.